हाय, यामिनीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला कॉलेजमध्ये खायचं ते व्हेजिटेबल पॅटीस दाखवत आहे. गाजर किसून घेतले, हे 2 गाजर होते, 2 गाजर किसून घेतले. हा बीट आहे, 1 बीट अख्खा किसून घेतला आणि त्याच्याबरोबर हे थोडंसं मी कढीपत्ता घातला होता. पण त्याच्याबरोबर घालायला म्हणून ही चिंच गुळाची चटणी आहे. ही घरातली हिरवी चटणी आहे, जी आपण वाटण वाटतो ना ती चटणी आहे. म्हणजे त्यामध्ये हिरवी मिरची, आलं लसूण आणि थोडासा कांदा आहे आणि ह्याच्यामध्ये ठेचा आहे, आलं लसूण मिरची याचा आणि थोडंसं असं गरम करून घेतलेलं आहे. हे कढीपत्ता, ह्या सगळ्या आपल्या जेवणात वापरणाऱ्या भाज्या ज्या चटण्या आहेत. हे इमलीची चटणी आहे. आता बॅचलर मुलं असतील आणि त्यांच्याकडे जर काही सोर्स नसेल मिक्सरचा किंवा कसला, तर आपण ज्या बाहेरून चटण्या आणतो वडापाव किंवा समोसा ते ह्यामध्ये वापरू शकतात. त्याच्यामध्ये ठेचा असतो, त्याच्यामध्ये चटणी असते. तर ते खाऊन घ्यायचं आधी वडापाव किंवा समोसा आणि पार्सल म्हणून घरी नेताना त्या दुकानवाल्यांना म्हणायचं की ₹5 एक्स्ट्रा घ्या आणि मला जास्त चटणी द्या, मला जास्त ठेचा द्या. तर ते बांधून देतात आणि त्या तुम्ही चटण्या घालून तुम्ही पदार्थ बनवू शकता. आता काय होतं की करिअर माइंडेड वुमन असतात, त्यांना वेळ नसतो करायला, तर ते सुद्धा ह्या मार्गाचा अवलंब करू शकतात. तयार चटण्या आणून तुम्ही हे बनवू शकता. गरज नाही तुम्ही घरीच बनवला पाहिजे, त्यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि पदार्थही बनवल्याचा तुम्हाला आनंद मिळतो. ही आहे सिमला मिरची. ही सिमला मिरची मी बारीक कट करून घेतली, लहान सिमला मिरची होती. आता हे आहेत बटाटे आणि मटार शिजवून घेतले मी, ते किसून घेणार आहे सालासकट. हे आहे उपमा उरलेला, तर तो उरलेला उपमा आता खायला कोणाला आवडणार नाही, म्हणून मग मी तो ह्यामध्ये घालते. जर उपमा तुमच्याकडे तयार नसेल तर तुम्ही रवा आणि तांदळाचं पीठ ह्यामध्ये मिक्स करू शकता. थोडं तांदळाचं पीठ आतून बाहेरून मिक्स करायला आणि बाहेरून कोटिंग करायला आणि रवा त्यामध्ये तुम्ही घालू शकता. मटार असे थोडे थोडे बारीक करून घ्या. अगदी फक्त एकच मारायचा हलका, नाहीतर ते पूर्ण पावडर होईल. आणि हे पण तुम्ही फोडू शकता किंवा तुम्ही ते किसून घेऊ शकता. हे खूप गरम आहे म्हणून मी ते फोडले. काही मटार फोडून घ्यायचे, काही मटार हे अख्खे टाकायचे. हे बघा, हे असे. त्याच्यामुळे काय होतं, खाताना ते तोंडात आल्यावर ते चांगलं होतं. ही सिमला मिरची टाकली. आता हे सगळे मी हे किसलेला बटाटा आणि हे जेव्हा आपण बीट किसतो ना, तेव्हा हाताला जेव्हा बीट असतं ना, ते तोंडाला चोळायचं. म्हणजे हिमोग्लोबिन आपल्या चेहऱ्याला पण हिमोग्लोबिन असं म्हणजे पोटातही जातं आणि लालिमा चेहऱ्यावरही येतो. आता ह्या चटण्या आहेत, ह्या चटण्या मी टाकते सगळ्या. घरातलं हिरवं वाटण, थोडंसं मीठ घेऊन त्यामध्ये. आता या व्हेजिटेबल्समध्ये आपण थोडं मीठ टाकू, थोडासा चाट मसाला टाकू. हे सगळे मसाले बाहेर तुम्हाला 5-5 रुपयात मिळतात. चाट मसाला, आमचूर पावडर वगैरे. आता ह्यात थोडंसं गरम मसाला टाका. आमचूर पावडर टाकू शकता, पण आपण चिंचगुळाची चटणी टाकलेली आहे. गरम मसाला टाकला. आता थोडंसं हळद चांगली असते पण ती कमी टाकावी लागते. आता ह्यामध्ये चव यावी म्हणून हे लाल तिखटाचा मसाला टाकला, त्याने रंग येईल आणि चवही येईल. पदार्थ तिखट केल्याने जरा चांगले लागतात. तुम्हाला तिखट नको असेल तर तुम्ही कमी टाका. हे 2 ब्रेड पाण्यात भिजवून घेतलेले आहेत, ते मी आता ह्याच्यामध्ये कुस्करून टाकते आणि ह्याच्यामध्ये हा जो उपमा आहे तो थोडा टाकते, अर्धा, म्हणजे रवा त्यामध्ये येईल. रव्याचे असतात ते. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो ना, तेव्हा आमच्याकडे खायला पैसे नसायचे. आम्हाला तेव्हा कोणी पॉकेट मनी द्यायचं नाही आणि मग अशा वेळी आम्ही फक्त कधी आम्हाला कोणी जर असं भेटलं मोठं रस्त्यात की ते म्हणायचं चला चला काहीतरी खा, मग ते आम्हाला खाताना व्हेज कटलेट आवडायचं आम्हाला, फार छान लागायचे ते एकदम. चवीपुरतं थोडी साखर आणि हा लिंबू हा प्रत्येक पदार्थ मराठी पदार्थामध्ये जातोच, कारण लिंबाने जास्त चव येते आणि पदार्थ पचायला हलका होतो. लिंबू टाकल्याने व्हिटॅमिन सीही मिळतं आणि पदार्थ पचायला हलका होतो. बाकीचे पदार्थ जे हेवी असतात डायजेस्ट करायला, हेवी पदार्थ लिंबू डायजेस्ट करतो. तर हे सगळं आता मी जेवढं टाकले ना तेवढं सगळं मिक्स करून घेते. बारीक मिरच्या पण तुम्ही ह्यात घालू शकता. बटाटा हे सगळं मिक्स करून गोळा करायचा. अशा रीतीने हा गोळा मळून झालेला आहे. तो जरा भिजवून ठेवायचा 5-10 मिनटं. तांदळाचं पीठ, त्यामध्ये थोडंसं
हळद, चिमूटभर हळद, नाही तर ते रंग थोडा फिका पडतो, आणि लाल तिखट. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं मीठ. आता हे आपण आकार देऊया. आम्ही कॉलेजला असताना त्याला ना नेहमी बदामाचा आकार असायचा, आणि मग ते आम्हाला खूप छान अट्रॅक्टिव्ह वाटायचं आणि खूप मजा वाटायची आम्हाला कळायचंच नाही काय मागवायचं मेनू कार्ड दिल्यावर. मग आम्ही म्हणायचो कटलेट असं. तर त्या काळात ते 15 रुपयाला वगैरे असतील. असे हे बघा, हे असे कटलेट आपण तयार करून घेऊ. तर तो बदामाचा आकाराचा आम्हाला फार मजा वाटायची. हे बघा, हे फक्त हे असं करायचं, दाबायचं, आणि इथून खालून थोडंसं त्याला कट द्यायचा. असे हे बदामाच्या आकाराचे कटलेट आपण तयार केले. आता हे रव्याला लावायचे, किंवा मग आता मी तर तांदळाच्याच पिठाला लावलेले आहे. हे बघा, हे असे, हे असे, आणि थोडा वेळ आपण ते असे तुम्ही ठेवून ना फ्रीझरमध्ये डब्यात भरून ठेवून नंतर वापरू शकता. तर हे असे आपण करून घ्यायचे. तर ह्या रीतीने मी तेल गरम करून घेतले. तुम्हाला तर हे दिसतोय धूर. आणि मी हे जे पॅटीस होते ते मी ह्या तेलात टाकते. मी तेल फार कमी वापरते, जास्त नाही वापरत. हे बघा, आणि नंतर लागलं तर आपण सोडू त्यामध्ये. तर अशा रीतीने ते तेलात टाकायचे. तर ह्या रीतीने आपण हे मिक्स भाजी वडे म्हणूया, भाजी वडे तयार झाले, किंवा मिक्स व्हेज कटलेट. तर आता हे सगळे वडे सोडलेले आहेत, म्हणजे जेवढे लागतील तेवढे. हे फ्रीजमध्ये पण करून ठेवू शकता, पार्टीला वगैरे वापरू शकता. थोडं तेल सोडायचं, आणि मध्ये जेव्हा आपण असतो ना तेव्हा 1 मिनिट तुम्ही गॅस फास्ट करू शकता सुरुवातीला, म्हणजे ते शिजायला पाहिजेत ना म्हणून. आणि नंतर मग ते मंद करायचं. आणि मी आता हे सगळे पलटलेले आहेत. आता आपण हे पलटूया. तर अशा रीतीने हे वडे तयार होतात. व्हिडिओ मोठा होतो म्हणून आता खाऊन नाही दाखवत, पण तुम्ही पहा, आणि तुम्हाला आवडलं तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज. माझी रिक्वेस्ट आहे. थँक्यू व्हेरी मच. बाय. टेक केअर. यातले सगळे पदार्थ शिजलेले असल्यामुळे ते जास्त शिजवायची गरज नसते, पण तरी 5-6 मिनटं, 1-2 मिनटं फास्ट गॅस, आणि नंतर मग मंद गॅसवर हे ठेवायचं. अशा रीतीने हे पलटी मारायचे. 7-8 मिनटं झालेली आहेत. आता मी तुम्हाला खाऊन दाखवते. म्हणजे ही प्लेट माझ्या सासूबाईंनी दिली होती, त्यांची आठवण म्हणून मी हे पॅटीस बनवलेले आहे. मिक्स व्हेज वडे, आपण वडेच म्हणू, किंवा पॅटीस. खूप गरम आहे. छान झाले. तुम्ही पण बनवा, सबस्क्राईब करा.